जास्त बडबड करजा नका तुम्ही मधामधात. मी तुम्हाला सांगून देतो आता. माझ्या पोरगा म्हटलं पोलीस आहे, म्हटलं पोलीस. तर मी जे मागन ते हो 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 करजा फक्त. हावले हाव लाव जा. नाही तर मग बस काही नाही पाहिजे आम्हाला, काही नाही पाहिजे आम्हाला असं करा. हा जे जे मागतो मी ते घेऊ दे जा. गाडी गिडी मागन मी. गाडी मागन 10 तोडे सोनं मागन. काय लक्षात ठेव जा, नाही तर मग बस मधामधात बोलायचं नाही बिलकुल. पोराचं लग्न करून राहिली का पोराला इकायला काढलं त्या बाजारात घेऊन जाणं त्याला इकून टाक. लय पैसे येते मग त्याचे. इकत असते काय हुंडा म्हणते त्याला, हुंडा घ्यास लागत असते. हा पोरीचे मायबाप हुंडा देतच असते आणि घ्यास लागते. एकुलता एक पोरगा आहे म्हटलं, मला 10-5 नाहीये. या एकट्या पोराचा हुंडा नाही घेईन काय मी. आणि ते माझे पोरग पोलीस आहे रिका म्हणे आहे म्हटलं तुमच्यासारखं. तुम्ही आहे म्हणा मास्तर, तुम्ही नाही घेतलं म्हणून काय झालं माझ्या वेळेस हुंडा. पण मी घेईन माझ्या पोराच्या वेळेस. बिलकुल मनात बोलायचं नाही. काय म्हणते रे बा बाई, पोराची माय समोर समोर बोलून राहिली, बसली समोरच. आणि पोराच्या बापाला काही बोलू देते का नाही बोलू देते बाई. काय माहित बाबा, मला तर असं वाटतं का पोराची माय जराशी दीडशाईनीच आहे काय. बिलकुल पोराच्या बापाला तर काही बोलूच देत नाही. आणि कायच्यासाठी चालू आहे काय मी त्याचा आता. अहो तुम्हाला माहित नाही यायची पोरगी कशी आहे. तर त्या गावातल्या बहिणी मला सगळं सांगितलं. पोरगी चांगली नाही म्हणते यायची. मग हे पैसे देतेच आणि पैसेवाले दिसून राहिले. पाहत नाही का घरदार कसा यायचा. हा शेती वाडी आणि एकटीच पोरगी आहे म्हटलं. तर हे मागं पुढं पाहिणार नाही म्हटलं पैसा द्यायला. आताच होते एकड्डा मागू शकतो आपण. हा नाही नका म्हणजे. चांगली नाही तर कायले करून राहिली मग. तिथूनच कोण नाही पलटून गेली. नाही करायला लागत होतं, म्हणा लागत होतं. नाही पोरगी चांगली तर मग कायले जाऊ बापा त्याच्या घरी. चाललं गेलो असतो गावाला वापस. मला तर असं वाटतं का तुम्ही कॉप्या करूच जा मास्तर झाले काय. हा चांगली इमानदारीने मास्तर झाले असते की नाही तर समजलं असतं तुम्हाला कसा पैसा घ्यायला लागते लोक जवळून म्हणून. तुम्हाला तर सारे चांगलेच दिसते. काय झालं? काही अडचण आहे काय? काही अडचण असेल तर सांगा बा, पूर्ण करतो आम्ही. काही म्हणत असाल तर. नाही 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 भाऊ, काही नाही म्हणायचं आहे आम्हाला. मस्त आहे, मस्त अरेंजमेंट केली म्हटलं तुम्ही. बस हेच म्हणायचं होतं, बाकी काही नाही. आला ना मग पोरगी नाही आणत ते दाखवाले. बाबा आई काय म्हणून राहिली? अरे तू आई तुला ऐकतो म्हणते. हा येईल पैसे मागा लागते म्हणते. पैसे सोनं गाडी हे मागायचं आहे म्हणते बा. अशी म्हणून राहिली तू आई. तुया काय विचार आहे याच्यावर? नाही नाही बाबा, मी हुंड्याच्या विरोधात आहे. मला हुंडा बिलकुल पाहिजे नाही. मला फक्त पोरगी पाहिजे. पोरगी अगर चांगली असेल तर मला काहीच नाही पाहिजे बाबा. सगळा खर्च मी उचलायला तयार आहे. आपल्याजवळ काय कमी आहे बाबा. एवढा पैसा तुम्ही कमावता, आम्ही कमावतो. शेती आहे, वाडी आहे, एवढा मोठा बंगला आहे आपला. आणि अजून काय पाहिजे आपल्याला. ननदबाई मस्त दिसून राहिल्या तुम्ही आता. साडी चांगली जमली तुमची आणि तुम्ही मस्त सुंदर दिसून राहिल्या. वहिनी तुम्हाला एक गोष्ट सांगू का मी. मला काही हे लग्नच नाही करायचं आहे. तुम्ही आता असं म्हणजा ना का दादाले. आमच्या दादाच्या याला ना बोलताच येत नाही काही. झाली व झाली तयारी झाली. हा झाली काय साडी गिडी घालून. पाहुणे येऊन बसले ना. पोहे घे झाले काय माधुरी. आई सगळं तयारी झाली आहे. फक्त कढईतच टाकायचे आई पोहे. बस तेवढं करतो आणि पटकन आणून देतो. तोपर्यंत पोरगी गिरकी पाहून घेते ते. बरं मी काय म्हणतो रुपाली, तू चाल ना आता समोर. आता तू इथं उभी राहशील काय. बोलावून राहिले ना ते पोरीला आणा म्हणते ना दाखवाले. काय बाई तुला सांगून राहिली ना मला सध्या लग्न नाही करायचं आहे म्हणून. तरी तुम्ही मागच लागून गेली. त्या दादाच्याच मनानं ऐकून राहिली नुसतं. अहो बाई एका ह्याच्यात लग्न जुळून जाते काय. असं काही दाखवल्याबरोबर लग्न होत असते काय. पण कसं आहे आता आले पाहुणे दाखवून द्या लागते. पण आई तुला सांगितलं होतं ना सध्या काही पाहुणे घेण्याची इकडे लक्ष नको देऊ म्हणून. तरी तुम्ही दादाच्याच मागे लागून गेली. आता काही जास्त फालतू बोलू नको. तिकडे वाट पाहून राहिले ते. ये लवकर समोरचं. मग ते पाहुणे गेल्यावर बोलू आपण. लग्न नाही करायचं तिले. मग काय करायचं आहे लग्न नाही करत तर. पाहिलं वहिनी, पाहिली मग कशी आहे तर अशी करते. नुसतं पोराच्या मनानच चालते. वहिनी तुम्ही तरी माझ्या मनानं ऐका, माझं मन समजून घ्या. मला नाही करायचं आहे वहिनी लग्न. ननदबाई अजिबात लग्न नाही करायचं आहे का दुसऱ्या कोणासोबत करायचं आहे हे तरी सांगा. मग तेव्हाच माहित होईल ना कोणाले. नाही वहिनी तसं नाही. लग्न करायचं आहे पण मी एक मुलगा पाहिलाय त्याच्यासोबत लग्न करायचं आहे. चांगला मुलगा आहे वहिनी, तो नोकरी करते आणि चांगला मला सुखातच ठेवण. चांगला आहे तो. म्हणून मला दुसऱ्यासोबत नाही करायचं आहे. हा असं आहे का ते. मग तुम्ही तुमच्या भावाला सांगत कोण नाही. सांगा तेले बसवा आणि सांगा व्यवस्थित का असं आहे म्हणून. मग ते समजून घेईन तुम्हाला. नाही नाही वहिनी दादासोबत तर बोलूच शकत नाही मी. दादाला डेंजर आहे आमचा. तुम्ही अजून दादाचा स्वभावच पाहिला नाही बरोबर कसा आहे तर. फक्त दादानं प्रेमानं कसं बोलते तेवढंच पाहिलंय तुम्ही. बाकी काही तुम्हाला स्वभाव माहित नाही अजून. ननदबाई मग तुमचे दादा म्हणते म्हणून तुम्ही कोणासोबत करून घ्यान का मग त्याच्या मनानं. मग तुमच्या मनात काय आहे काय नाही ते सांगा ना तुम्ही. तुम्ही सांगा नाही तोपर्यंत त्याला कसं समजाल. मी सांगू काय मी बोलू काय. तुम्ही म्हणत असाल तर मी बोलून पाहतो. तुम्ही मला क्लिअर सांगा तसं. वहिनी थांबून जा सध्या. मी सांगतोच म्हणा तुम्हाला. मी कालच बोलणार होते तुमच्यासोबत पण दादानं अचानक पाहुणेच सांगितलं. मग बोलायला वेळच भेटला नाही वहिनी. मी तसं त्याला सांगितलं होतं की मी माझ्या वहिनीसोबत बोलतो म्हटलं. वहिनी सांगते म्हटलं दादाला समजून. कारण आईसोबत तर बोलून तर फायदा नाही आहे. ठीक आहे काही फरक पडत नाही. आताच येऊन राहिले तुम्ही पाहुणे. आता दाखवून द्या तुम्ही. चालल्या जा माहितच पडते समोर काय होते तर. ननदबाई हे पोरग चांगलं आहे म्हणते. पोलीस आहे पोरग. पोराचे वडील आहे मास्तर आहे आणि एकटाच पोरगा आहे. मस्त आहे म्हणते. शेती वाडी सगळं आहे त्याच्यावर. बंगला आहे त्याचा मोठा आणि सिटीत राहायला भेटते तुम्हाला अजून अमरावतीले. ठीक आहे ना वहिनी. वहिनी मग पाहुणे घेऊन गेल्यावर की नाही मला भेट जा तुम्ही. माझ्या खोलीत जा चुपचाप. दादाला नका सांग जा. असंच काम आहे म्हणा मला थोडंसं म्हणा. तर येऊन जा. मग मी तुम्हाला सगळं सांगतो सविस्तर. मग तुम्ही तसं दादाला विश्वासात घेऊन बोल जा. पण नाही तर मग कधी अजून दादा भडकन मग. बरं ठीक आहे ना. बाबा पोरगी चांगली आहे. असं नाही बोले बाबा पोरगी.
अबे चुपचाप बसणं. तुला कोणी विचारलं काय कशी आहे म्हणून पोरगी? विचारून ना मग. पहिलेच सांगून देतं काय पोरगी चांगली आहे म्हणून? काय म्हणून तुला कोणी? हा, पोरगच सांगून राहिलं म्हणून पहिले पोरगी पसंत आहे म्हणून. तुझ्या मायच्या हाती आहे बस. अरे आता मी काय बोलू शकतो? तुझी माय जाणे ना तू जाणे. विचारा भाऊ, काही प्रश्न विचारायचे असेल तर पोरीले विचारून घ्या. एकटीच पोरगी आहे आमची आणि एकच पोरगा आहे बा आपल्याला. असं कायले सांगा लागते बाई तुझ्या सासऱ्याला एकटीच पोरगी आहे आणि एकटाच पोरगा आहे? आता ते त्यानं जर म्हटलं तर आमची चूक आहे का तुम्हाला एकटीच पोरगी आणि एकटाच पोरगा आहे तर? असं कायले बोला लागते? विचारा बा तुम्हाला काय प्रश्न विचारायचे आहेत तर. काही माणूस आहे बिचारे, बोलाचाही सवाद नाही आहे अजून. आई माझा उद्देश होतो बाबाचा. आता म्हटलं असं त्यानं म्हणू द्या ना. काय नाव आहे बाई तुझ्या? रुपाली रुपाली आहे माझं नाव. शिक्षण किती झालं बाई? चालूच आहे का झालं आता शिक्षण? नाही, चालूच आहे शिक्षण. बीएससी करून राहिली मी आता. आणि समोर शिकायची इच्छा बी आहे माझी. समोर शिकून काय करतं? आता समोर तर शेवटी काय म्हणते तर घरच सांभाळायला लागते. मग समोर शिकूनच काय अर्थ? आता शिकून घे काय शिकायचं आहे तर. इच्छा आहे मग समोर शिकायची नाही? तसं शिकवू शकतो म्हणा आम्ही. आमचं पोरग तसं शिकलेलंच आहे. आता नोकरी आहे तर तुम्हाला समजूनच जाते. मी शिकलेलाच आहो, मास्तर आहे ना. समोर शिकायचं असन तर शिकायची इच्छा आहे असली तर शिकवायला तयार आहो आम्ही. तुम्हाला सांगितलं होतं ना मला मला चबर नका करू म्हणून जास्त. काय काय येते बाई तुला करता मग? सगळंच करता येते. स्वयंपाक करता येते, घरचे कामं येते, विणकाम येते, फुलकाम येते, शिवणकाम येते. आणि हे कॉलेज शिकणं चालूच आहे अजून. नाही, बाकीच्या काही कामाची गरज नाही आम्हाला. आम्हाला हे घरातले काम आले म्हणजे बस आहे. स्वयंपाक आला सगळ्यात महत्वाचं. आमच्या घरी आहे स्वयंपाक. कारण का मी स्वयंपाक करतच नसतो. मला स्वयंपाक अजूनही करता येत नाही. पाय वो माधुरी हाय सासू. हा हाय बाई, सासू कायची बाईच म्हणा लागन. पाय हाय कशी आहे? पोरीली विचारते तुला स्वयंपाक येते काय? नीले स्वयंपाक नेत म्हणते, एवढी मोठी झाली आहे तरी. आई यार मला बोला ना, ऐकू जाईन ना त्याइले. पोरग पसंत आहे काय बाई? आई बाबा दादा सांगन. आई बाबा आणि दादाला लग्न करणं आहे का तुला लग्न करणं आहे? मग तुला लग्न करणं आहे तर तू सांग ना, तुला आमचं पोरग पसंत आहे का नाही आहे? पाय बाई, सरकच सांगतो मी तुले. आमच्या पोराले नकार द्यायची कोणाची हिंमत आहे नाही. आमच्या पोराले कोणी नकार देऊ शकत नाही. एवढं चांगलं स्थळ कुठं भेटते? मी देतो ना नकार. पोराची इच्छा काय आहे ते विचारून घ्या ना तुम्ही. पोराला पोरगी पसंत आहे नाही आहे, कसं आहे काय आहे? नाही नाही, पोरागिराचं काही नाही आहे. मला पसंत असेल ना तर माझ्या पोरगा हाच म्हणते, आणि नाही असेल ना तर माझ्या पोरगा हाव म्हणत नाही. हा म्हणणे शक्यच नाही माझ्या पोराचं. जिथून मी उठली तिथून माझ्या पोरगा उठलं म्हणून समजा तुम्ही. लग्न तुम्हाला करायचं आहे का पोराला करायचं आहे? आम्ही पोरग पाहून पोरगी देऊन राहिलो. पोराचे आई वडील पाहून पोरगी नाही देत आम्ही कोणाले. नाही नाही भाऊ, असं कसं? आमचं पोरग म्हणून तेच होईल. आमच्या पोराले पोरगी पसंत येईन ना तर आम्हाला पसंत. आमच्या पोराच्या खुशीतच आमची खुशी आहे भाऊ. हे बरोबर बोलले बा तुम्ही. हा, नाही बाई म्हणते कनी का आम्हाला पसंत येईन तरच पोराला पसंत येईन असं नसते ना. पोराला जर नाही पसंत आली तर मग तुम्ही म्हणा हो आम्हाला पोरगी पसंत आहे. घरी नेल्यावर जर पोरानं म्हटलं नाही मला पसंतच नाही आहे, त्यानं नाही वागवली तर मग काय करा? मग त्याच्यापेक्षा पोराला पोरगी पसंत पाहिजे असते. नाही मला पसंत आहे पोरगी. चल बाबा, पोराले पसंत आहे म्हणते पोरगी. काही असो, पोराले पसंत आली म्हणजे बस आहे. आणि आपल्या रुपालीले पसंत असणच पोरग. एवढं मोठं पोलीस मध्ये पोरग आहे, एवढं सुखी कुठं भेटते बाई? हा, पण हिचं काय आहे ना काय नाही बाई. आता हे काय म्हणते ना काय नाही विचारा लागन दिले. होय, विचारू ना नंतर. मग आता घ्या द्यायचं बोला लागन ना. घ्या द्यायचं म्हणजे हुंडा पाहिजे का तुम्हाला? हुंड्याचं बोलून राहिले का तुम्ही? हो, हुंडा तर लागनच बा. आता पोलीस आहे माय पोरग, एवढं मोठं आमच्या घरी, तर मग आम्हाला घ्या द्यायचं तर लागनच ना. बाबा, आई माझी लग्न होऊ देत नाही वाटते. आता एवढी चांगली पोरगी भेटली पसंत आहे मला. आई अशी करून राहिली, पाय अडवून राहिली मधातच. बाबा सांग ना तिला काही घ्या द्यायचं बोलू नको म्हणा. मला हुंडा पाहिजे नाही ना बाबा. मी काय करू आता? तुम्ही माय मला सप्पाच म्हणून राहिली, बोलूच नका तुम्ही. तर मग तुम्ही माय हे चबरी. आता मी काय बोलू शकतो तिच्या मधात? माझ्यासोबत भांडण करून माय भिनते. आता ह्या वयात मला काय तलाक घेऊन बसायला लावतो घरात? काय बाबा, एवढे मोठे झाले तुम्ही, मास्तर झाले आणि अजून बायकोली भिवून राहिले एवढ्या वयात. पोराचं तुम्हाला चांगलं वाईट काही समजून नाही राहिले. एवढी चांगली सून भेटून राहिली तुम्हाला, एवढं चांगलं घर, एवढे चांगले लोक भेटून राहिले आणि तुम्ही अजूनही आईलाच भिवून राहिले. कोण्या जमान्यात जगून राहिले बाबा तुम्ही? बाबू, तुले लग्न झाल्यावर समजन. जमाना कोणताही असो, भ्या लागते बायकोलेच. माणूस वाघाले भिन नाही एक वेळेस, पण बायकोले पहिले भेटे. अरे तुम्ही म्हटलं पोलीस असशील तुझ्या पोलीस ठाण्यात, तू सारे लोक भिन तुले. ती बायको तुले भेणार नाही म्हटलं, लक्षात ठेवतो तू. बाई, देण्या घेण्याचा तर काही विषयच नाही निघाला बा. देण्या घेण्याचा आम्हाला काही माहित नाही आहे. आणि आम्ही हुंड्याचा तर साफ याच्यात विरोधात आहे. आम्ही हुंडा देतच नाही आम्ही कोणाला. नाही नाही भाऊ, पोरीचं लग्न करायला निघाले तुम्ही तर देण्या घेण्याचा विषय तर ठेवाच लागते. असे कसे बोलता तुम्ही? देणं घेणं नाही करायला लागत म्हणून. आणि मी तर माझ्या पोराचं लग्न करून तर हुंडा तर घेणंच. हुंड्यात आम्हाला बोला ना, समोर बोला ना. काय काय पाहिजे तुम्हाला हुंड्यात? सांगा काय आहे आपल्याला. आपल्या पोरीले पोराले एकमेकाला पसंत असले बस आहे. मग काय द्या लागते काय नाही ते मी सांगतो ना तुम्हाला. माझ्याकडून जे होईल ते मी देईन ना. हुंड्यात म्हटलं भाऊ आपल्याला एक फॉर्च्युनर गाडी पाहिजे आणि 10 तोळे सोनं पाहिजे आणि लग्न करा चांगलं. बस, जास्त काही नाही पाहिजे बा आपल्याला. एवढी डिमांड आहे आपली. जास्त आपण मागतच नाही, जास्त लोभी नाही आहे बा मी. हिच्या बापानं सांगून ठेवलं इथं
लोभी नाही आहे, हे एवढं मोठं मागून राहिली. माझ्या घरच घेऊन जाणं आणि वावर घेऊन जाय, सगळंच घेऊन जाय माझ्या घरचं. आणि इकून टाक तिकडे नेऊन वावर गिवर, घेऊन घे पैसे. फॉर्च्युनर गाडी पाहिजे तिले, पाहिली होती त्या बापानं. ठीक आहे करतो मी अरेंजमेंट. तेवढं काही तुम्ही चिंता नका करू. अजून काही लागलं तर सांगून द्या मग तसं. ठीक आहे, सांगतो मग आम्ही तुम्हाला घरी गेल्यावर काय होते काय नाही. पोरगं काय म्हणते, पोराचे वडील काय म्हणते. बाबा सांगा ना आईले, मला काहीच नाही पाहिजे बरं. आता मी बोलन की नाही आईले रागीन म्हटलं. मी उठून उभा होईन ना, सांगन ते उंडाणी पाहिजे, मला काहीच नाही पाहिजे म्हणून. कशी करून राहिली बाबा आई? सांगा ना आईले काही समजून. का बस चुपचापच बसले राहा काय तुम्ही? पोराचं नुकसान नाही होऊन राहिलं तरी. भाऊ आम्हाला काहीच नाही पाहिजे. ना फॉर्च्युनर गाडी पाहिजे, ना तुमचं सोनं पाहिजे. फक्त तुम्ही साधं सुद्धा एक लग्न करा तुमच्या परीनं, जसं होईल तसं. आणि बस 2 कपड्यात तुमची पोरगी विदा करून द्या आमच्या घरी. आम्ही सगळं करतो, आमच्या घरी सगळं बरोबर आहे भाऊ. काय करता, एवढा लोक करून नाही पाहिजे आम्हाला काही कोणाचं. काय व माधुरी, हाय पोराचा बाप मस्त आहे बिचारे. हा, हे पोराची मायच जराशी आहे बदमाश. चांगली नाही वागा माया पोरीसोबत. मला तर असंच वाटते बाई आतापासूनच. आई जाऊ द्या ना, पोरगं चांगला आहे. पहा शब्द बोलून नाही राहिलं, पण पोराची फुल इच्छा आहे म्हटलं. पोराले आपली रुपाली काही पुरी पसंत आहे म्हटलं. आता ते बोलू नाही शकत ना, पोरगं कसं बोलन समोर. म्हणून ते आता आई वडील बोलते. वडिलांनी चुप करून ठेवलाय वाटते आईनं. घरदार सगळं चांगलं आहे. आई काही हरकत नाही आहे ना. हो बाई, ते तर बरोबर आहे. नाही तर याचं काय खरं आहे. अहो ह्या देते काय हुंडा, तुला काय वाटते त्याला हो म्हटलं यानं? त्याला उठू दिलं असतं आणि बस यानं सप्पा म्हटलं असतं का? बिलकुल नाही, करत नाही आम्ही लग्न. अजून काही विचारायचं आहे का पोरीले? विचारायचं असेल तर काही विचारून घ्या. नाही, आता काही नाही विचारायचं आहे आम्हाला. काय विचारायचं आहे? पोरीले काय म्हणते तर स्वयंपाक गिपाक आला म्हणजे बस आहे. मला कधी स्वयंपाक येत नाही पहिलेपासूनच. माझ्या घरी कधी हेच मास्तरच स्वयंपाक करते. मग आता मास्तर किती वर्ष करणार आहे स्वयंपाक? आता ते म्हातारी येऊन राहिले ना. म्हटलं आता सून असली तर सून करते बा. मला तर वाटते यायले स्वयंपाकवाली पाहिजे, सून नाही पाहिजे. हा, स्वयंपाकवाली पाहिजे यायले. एखादी बैठून घेणं म्हणा रोजानं. माझ्या पोरीला काय स्वयंपाकवाली बनवून नेऊन राहिली काही तिथं? चला येतो बा, आम्ही आता निघतो. आम्हाला उशीर होते ना मग झाले. हो या मग आता. पहा आता तुम्ही सांगा मला, आता सगळेजण माझे बहीण भाऊ, आता मी ह्या पोलीसवाल्या पोरासोबत लग्न करू का माझ्या रुपेश सोबत लग्न करू? मला रुपेशही पसंत आहे आणि आता ह्या पोलीसवालाही चांगला वाटून राहिला. तुम्हीच सांगा आता मी कोणासोबत लग्न करू. जो तुमचा निर्णय तो माझा निर्णय. आणि आता आपण भेटू उद्याच्या व्हिडिओत. तोपर्यंत माझा व्हिडिओ पहा तुम्ही आणि मला कमेंट करा, कमेंट करून सांगा. म्हणजे मग मी तसा निर्णय घ्यायला बरी होतो. मी आता स्वतःच कन्फ्यूज आहे. पण माझ्या चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब तर नक्कीच करा. आणि आता भेटू आता आपण उद्याच्या व्हिडिओत.